नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने। आत्ता आपण आलेलो आहोत अर्जुनांस पिन्हांसच्या शेजारील गुफेमध्ये। हा आहे श्रीकृष्ण मंडप। जिथे जाईल तिथे तो श्रीकृष्ण भरून उरलेला आहे। इथे समुद्र आहे, अर्थातच तो जलपुरुष आहे, म्हणजेच त्याचं वास्तव्य इथे असणारच असणार। आणि पल्लव शैलीचं जे महत्त्वाचं लक्षण आहे की सिंहांनी त्यांच्या पाठीवर मंदिराचा किंवा खांबांचा डोलारा धरलेला आहे। ते आपल्याला इथे प्रवेश करताना खांब सिंहाच्या पाठीवरचे दिसत आहेत। तर हा आहे कृष्ण मंडपम। आता आपण कृष्ण मंडपात प्रवेश करत आहोत। तर प्रामुख्याने इंद्राचा कोप होऊन इंद्राने खूप वर्षा सुरुवात केली होती, कारण की श्रीकृष्णाने गोकुळात असताना नंदराजाला सांगितलं होतं की आपल्याला चारा देणारा, आपल्या गायांसाठी गोधनांसाठी सर्व काही देणारा गोवर्धन आहे, तर आपण इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करूया। म्हणून कोपिष्ट झालेल्या इंद्राने खूप मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस गोकुळावर वर्षाव केला होता। तर त्या सगळ्यांपासून गोपगोपिकांना त्याच्या गोधनाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगडीवर उचलून धरला होता। ते हे शिल्प आहे, बघू शकता आपण। गोवर्धन त्याने आपल्या हातावर उचलून धरलेला आहे आणि ह्या शिल्पाच्या कमरेची कमनीयता बघा। इतकं डोंगर उचलून घेतलेला असतानाही भगवंताची उभी राहण्याची पद्धत अगदी अलौकिक आणि त्याच्या वक्षस्थळावरचं जाणवं स्पष्टपणे दिसत आहे। हातावरचे अलंकारही दिसत आहे। आणि इकडे बघू शकता आपण विविध गोपिकांची बालकं, एका गोपीने तर मटक्या घेतलेल्या आहेत डोक्यावर आणि त्यांचं गोधनही इथं चित्रित केलेलं आहे, जे की निवांत डोंगराखाली पहुडलेलं आहे। आणि कुणाच्याच चेहऱ्यावर इंद्र कोपिष्ट झाला आहे म्हणून त्याचं भय नाही आहे। हा एक वृद्ध माणूस आहे, ज्याला भगवंतानी त्याच्या स्वतःच्या हाताने खांद्यावर हात ठेवून आधार दिलेला आहे आणि घाबरू नकोस असं सांगितलेलं आहे। गोवर्धन उचलल्यानंतरही बासरी वादन करणारा तो मनमोहन, किती गोड हे चित्र आहे। आणि ही गोपिका तिच्या छोट्या मुलाला घेऊन सांगत आहे की तो मुरली वाजवतो आहे, बाळा रडू नको। गोरस म्हणजे दूध काढणारा हा एक गोप आहे, त्याच्या शेजारी त्याचं वासरूही चित्रित केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या प्रत्येक शिल्पाच्या चेहऱ्यावर कुठेही भय नाही आहे। सर्व काही निर्भयतेने त्या गोविंदाच्या आश्रयाला आलेली आहेत आणि गोवर्धनाच्या आश्रयाला येऊन त्यांनी त्यांचं गोधन आणि त्यांचा जीव वाचवलेला आहे। इंद्राच्या प्रकोपामुळे झालेली हानी इथे कुठेही दिसत नाही। आणि पल्लव राजांचं जे वैशिष्ट्य आहे, सिंह, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सिंह दिसतात, तर इथेही सिंहाची शिल्पे आणि इथे एक माकड वगैरे कोरलेलं आहे। परंतु मला सर्वात जास्त आवडलं ते इथलं गोधन आणि अगदी मनापासून त्याच्या शरण गेलेले आणि इंद्राचं कुठलंही भय चेहऱ्यावर नसलेल्या ह्या गोपिका, ह्या वृद्धाचा चेहराही आपल्याला लगेच लक्षात येतो। श्रीकृष्णाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समज दिली आहे की काही होणार नाही, आपण ह्यातूनही तरुण जाऊ। आणि हा बासरी वाजवणारा मुरली मोहन, काय सुंदर आणि अप्रतिम असं हे शिल्प आहे नाही। हा गोवर्धन गिरीधारी आणि हे छोटंसं बाळ त्याच्या वडिलांच्या खांद्यावर बसला आहे। किती जिवंत चित्रण केलं आहे प्रत्येक गोष्टीचं इथे। महाबलीपुरमची सिरीज आपण करत आहोत। हे सुंदर चित्र आणि गुफा बघून मन अगदी प्रसन्न झालं। तुम्हालाही व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। दक्षिणेत आलेली आहे मी आणि दक्षिणेतील 2-3 शहरांची मंदिरांची सिरीज आपण करत आहोत। व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।